तेव्हा हे अश्विनी भिडे कुणाच्या तरी मार्फत मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना म्हटलं की तुमचं लोक असं कसं काय वागतं. त्यांचं उत्तर आहे असं की काही काही वेळेला फील्डचे लोक करतात असं. फील्डचे लोक रस्त्याच्या आड येणारी किंवा अनधिकृत असणारी 80 मजल्याची इमारत पाडतात, धनदांडग्यांचा बंगला पाडतात, बार पाडतात आणि तुम्हाला जर कोणाला त्रासच द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला त्रास देता. तू साधं शाळांमध्ये बघ, शाळेतल्या शिक्षकाला त्रास द्यायचा तर BMCच्या शाळेतला देता तुम्ही किंवा झेडपीच्या शाळेतले देता. तुम्ही CBSE बोर्डाच्या शाळेमध्ये जाता, ती तुमच्यात हिंमत आहे. म्हणजे आपण ही जी वर्गीय रचना केलेली आहे त्या वर्गीय रचनेमध्ये लाभार्थी कोण आहेत? आर्थिकदृष्ट्या बऱ्या गटातले लोक आणि ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे, ज्यांच्याकडे क्रिमिनल पॉवर आहे, अशा प्रकारचे लोक आहेत. आणि जो सर्वसामान्य पापभिरू अशा प्रकारचा समाज आहे किंवा ज्यांना ऍक्सेस नाहीये. म्हणजे लोकशाहीमध्ये यांनी घडवून काय आणलंय की 5 वर्षातल्या एका दिवसामध्ये तुम्ही मालक आहात. कधी मालक आहात? तुझी काय किंमत 2000, तुझी काय किंमत 5000, तेवढी घ्यायची, शांत बसायचं आणि मग तुम्ही मात्र अजिबात वटवट करायची नाही. मग आता 5000 घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? परत 5 वर्ष दिसणार पुढची 5 वर्ष तर दिसणार नाहीये. तर एकदम बार्टर इकॉनॉमी झाली. मी तुला मत देतो, तुम्हाला 5000 रुपये. या पद्धतीच्या व्यवहारामुळे अंतिमतः आपली जी नोशनल लोकशाही आहे, प्रतिकात्मक लोकशाही आहे, ती सगळ्यांची आहे. ॲक्च्युअल लोकशाही जी आहे ती धनदांडग्यांची आहे. आत्ताच्या घडीला तर या देशामध्ये 2 जण विकतायत, 2 जण खरेदी करतायत आणि जे खरेदी करतायत त्यांना सगळंच मिळतंय रे. धारावी पण त्यालाच मिळतं, मिठी नदीचा गाळ पण तोच काढतो, एखादा नवा टोल पण त्यालाच मिळतो. म्हणजे अगदी उद्योगपती सुद्धा या देशात दुसरे आहेत का नाही? इतकी परिस्थिती आहे. त्यामुळे घटनात्मक लोकशाहीच्या चौकटीमध्ये ऑलिगार्की उभी करता येणं शक्य आहे. संविधान म्हणजे लागू होऊन 75-76 वर्ष झालेली आहेत. ह्या 76 वर्षांमध्ये संविधान किती लागू झालंय? आता कसं आहे बघ की टेक्निकली सगळंच लागू झालंय. तर टेक्निकली पाहता ते लागू होणं म्हणजे काय, त्यातलं घटना अंमलात आणल्यापासून ज्यांच्या हितासाठी ती आहे किंवा आपलं प्रास्ताविक जे म्हणतं की आम्ही भारताचे लोक, तर ते जे भारताचे लोक आहेत आणि गांधीजींना म्हणायचे की तो शेवटचा माणूस, त्या शेवटच्या माणसापर्यंत काय पोचलं? तर शेवटच्या माणसापर्यंत घराचा अधिकार पोचला का? शेवटच्या माणसाला वीज मिळते का? शेवटच्या माणसाला विनामूल्य आणि चांगलं पाणी मिळतं का? शेवटच्या माणसाच्या मुलाचं शिक्षण होतं का? शेवटच्या माणसाला आणि बाईला विशेषतः सुरक्षित राहता येतं का? लहान मुलं, म्हणजे मुली नाहीत फक्त, लहान मुलं आणि मुली यांना एका अर्थाने विकृत मानसिकतेच्या स्त्री पुरुषांपासून संरक्षण मिळतं का? एखाद्या सुनेला लग्न झाल्यानंतर शिकता येतं का? कुटुंबामध्ये एकल स्त्री असेल, आणखी घटस्फोटित असेल, परित्यक्ता असेल, ती बाई सुखानं जगू शकते का? तृतीयपंथीयांचं स्थान काय? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांचा जो विचार केलास तर आपण एका विशिष्ट दिशेने निघालेलो आहोत. पण एखाद्या वारीमध्ये जसे काही लोक किंवा मॅरेथॉनमध्ये जसे काही लोक वेगाने पुढे निघून जातात, तसा समाजातला एक वर्ग पुढे निघाला आहे. आणि एक मोठा वर्ग असा आहे की जो तुलनेनं पंगू आहे आणि तो स्वतःच्या जन्मतः नाही आहे, त्याला सिस्टीमने पण तशा प्रकारे विकल बनवलेला आहे. आणि ज्यांना सिस्टीमने विकल बनवलेलं आहे त्यांच्या लेखी तुला असं दिसेल की नाही तेवढा त्यांना घटनेचा आधार मिळू शकत. म्हणजे तू साधं पोलीस स्टेशनला जाऊन बघ, तू इतर कुठेही साध्या अशा काही सरकारच्या यंत्रणेमध्ये जा, तू कपडे काय घालतोस, तुझ्या हातात घड्याळ कसं आहे, तू टाय लावलायस का, तू बूट घातलेस का, तू कोणत्या भाषेमध्ये बोलतोस, याच्यावर तुला मिळणारी ट्रीटमेंट अवलंबून आहे. मी मंत्रालयात 2-2.5 वर्ष काम केलेलं आहे. तू बघितलंस तर अशा हातात मोठमोठ्या रुद्राक्षांच्या माळा, सोन्याचा असलेले, गळ्यात मोठ्या चेन असलेले जे लोक आहेत आणि साधारणपणे ज्यांच्या आगेमागे असे 2-4 बाउन्सर किंवा तत्सम प्रकारचे असे लोमटे लोक फिरत आहेत, तशा प्रकारच्या लोकांना एक भारी प्रतिष्ठा आहे आपल्याकडं. पण तू फार बुद्धिमान आहेस, तू काहीतरी एखादा संशोधक आहेस, पण तुझ्या चेहऱ्यावर फार मवाळपणा आहे, तर तुला अजिबातच गंभीरपणे घेतलं जाणार नाही. त्यामुळे साधं तू पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलास तर पोलीस स्टेशनला एखाद्या धनदांडग्या माणसाने तक्रार केली तर नुसत्या फोनवर तिकडे कमिशनरपासून सगळे लोक तुला ताडकन उठून उभे राहिलेले दिसतील. म्हणजे ते
काही वेळेला इतका हास्यास्पद पातळीवर जातं असं तुला दिसेल. तू जर हिंदी सिनेमे एक 20 वर्षापूर्वीच्या काही हिंदी सिनेमांमध्ये पाहिलंस तर काही प्रॉब्लेम झाला की जो हिरो आहे तो पटकन उठून कमिशनरलाच फोन करतो. त्यामुळे बराच काळ आपल्याला असं वाटत राहतं की पोलिसांमध्ये खाली कोण काम करतं की नाही. म्हणजे डायरेक्ट एकतर हवालदार असतो किंवा कमिशनर असतो, मध्ये काही हायरार्कीच नाही आहे. म्हणजे तुला जाणवेल की सर्वसामान्य माणसाला हवालदारापर्यंत पोचता येतं, तो सुद्धा तुमच्याशी तुसडेपणाने वागतो. आणि जो धनदांडगा आहे त्याला करावंच काही लागत नाही, त्याच्यासाठी कमिशनर पण काम करतो. ही आपल्याकडे संसाधनांची जी मालकी आहे गेल्या काही वर्षामध्ये, तू जंगलं बघ, तू जमिनी बघ, रस्ते बघ, तू साधं छोट्या छोट्या गोष्टी वरचा कंट्रोल तू बघ. म्हणजे MMRDAचं हे छोटी मेट्रो जी आहे ना घाटकोपरची, त्या रस्त्यावर आमचं चाळीतलं खूप वर्षांच्या पूर्वीचं घर होतं. थोडंसं वैयक्तिक आहे, पण काय पद्धतीनं झोपडपट्ट्यांमधल्या लोकांकडे हे पाहतात. तर कुठल्या तरी एका दिवशी MMRDAची माणसं आली आणि ते आमच्या चाळीतल्या लोकांना म्हणले की हे पाडून टाकायचं आहे, कारण हे आड येतं आहे मेट्रोचं. ते आड येत नव्हतं, पण मेट्रो चालू होती. आणि इकडचं का पाडायचं होतं, कारण तिकडच्या बाजूला समोरच्या बाजूला एक दत्त मंदिर होतं आणि एक बार होता. तर तो बार अजूनही तसा आहे. मेट्रो झाली, मेट्रो चालू होऊन 15 वर्ष झाली, पण बारचं काही झालं नाही. तर त्या बारला हात लागू नये आणि दत्त मंदिराला हात लागू नये. मग कोणाची घरं पाडायची, तर ही पाडून टाकायची. मग त्यावेळेला म्हणजे आता मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे मला 4 लोक ओळखत होते आणि म्हणून मी टेलिव्हिजन चॅनलच्या लोकांना घेऊन गेलो आणि मग लाज वाटून MMRDAच्या लोकांनी ते केलं नाही. तेव्हा हे अश्विनी भिडे त्या मेट्रोचं काम बघायच्या. कुणाच्या तरी मार्फत मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना म्हटलं की तुमचं लोक असं कसं काय वागतात. तर त्यांचं उत्तर आहे असं की काही काही वेळेला फील्डचे लोक करतात असं. तू मला सांग, फील्डचे लोक असं का कोणासाठी करतात? झोपडपट्टीतल्या लोकांसाठी करतात ना. फील्डचे लोक रस्त्याच्या आड येणारी किंवा अनधिकृत असणारी 80 मजल्याची इमारत पाडतात, धनदांडग्यांचा बंगला पाडतात, बार पाडतात. आणि तुम्हाला जर कोणाला त्रासच द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला त्रास देता? तू साधं शाळांमध्ये बघ, शाळेतल्या शिक्षकाला त्रास द्यायचा तर BMCच्या शाळेतला देता तुम्ही त्रास, किंवा झेडपीच्या शाळेतले देता. तुम्ही CBSE बोर्डाच्या शाळेमध्ये जाता, ती तुमच्यात हिंमत आहे? म्हणजे आपण ही जी वर्गीय रचना केलेली आहे त्या वर्गीय रचनेमध्ये लाभार्थी कोण आहेत? आर्थिकदृष्ट्या बऱ्या गटातले लोक आणि ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे, ज्यांच्याकडे क्रिमिनल पॉवर आहे, अशा प्रकारचे लोक आहेत. आणि जो सर्वसामान्य पापभिरू अशा प्रकारचा समाज आहे किंवा ज्यांना ॲक्सेस नाही आहे. म्हणजे तू साधं बघ की एकनाथ शिंदेंच्या खूप बातम्या येतात बघ, या आमदाराच्या आईला त्यांनी पाठवले एअर ॲम्ब्युलन्सने, किंवा ते रस्त्यात थांबले. म्हणजे कधी कधी तर मला वाटतं की एकनाथ शिंदे त्या रस्त्यावरनं जावेत म्हणूनच लोक ॲम्ब्युलन्स घेऊन तिकडनं जात आहेत की ते येतील, मग त्यांना कळेल, मग ते आपल्याला गाडीत बसवतील आणि घेऊन जातील. पण एकीकडे एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली जाते, दुसरीकडे एखाद्या बाईला गरोदरपणामध्ये बाळंतपणासाठी न्यायचं आहे तर तिच्या नवऱ्याला, सासऱ्याला आणि गावातल्या लोकांना तिला झोळीत टाकून न्यावं लागतं. ह्या काय फरक आहे मला तू सांग? आमदाराची बायको आणि आमदाराची आई आणि गावातली आदिवासी बाई याच्यामध्ये टेक्निकली काय फरक असावा? तर तो ॲक्सेसचा फरक आहे. म्हणजे लोकशाही पोचली का नाही आहे? कारण ॲक्सेस नाही आहे. म्हणजे काही ठिकाणी तू बघ की गावातल्या मुलींना 5-5, 6-6 किलोमीटर चालत जावं लागतं कारण शाळा जवळ नाही आहे. याच्या उलट तू मुंबई शहरामधल्या जर काही शाळा तू पाहिल्यास, इंटरनॅशनल बनवल्या जाणाऱ्या शाळा, तर तू AC घरातनं उतरतोस, AC गाडीत बसतोस, AC वर्गात जातोस. तर एकीकडे या प्रकारची लब्धप्रतिष्ठितता आहे, दुसरीकडे पूर्ण वंचितता आहे. त्यामुळे घटना अंमलात आली किंवा अंमलात आली नाही म्हणजे काय, तर कोणापर्यंत घटना पोचू शकली, कोणाला त्याचा फायदा मिळतो. म्हणजे तू साधा विचार कर, आता त्या पंकजा मुंडेच्या PAच्या बायकोने आत्महत्या केली, बरोबर नाही, तिचा खून झाला, बरोबर ना, खून झाला तिचा, आरोप आहेत, बरोबर, आरोप आहेत. तू मला सांग, तिच्या बापाने आता नंतर केलेल्या व्हिडिओत म्हटलंय माहिती घेऊन लग्न करा, बरोबर, त्यांचं दुःख मी समजू शकतो. तू मला सांग की तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही पंकजा मुंडेच्या PAशी जेव्हा केलं तेव्हा बेसिक माहिती घेणे तुमची जबाबदारी होती की नाही? बरोबर. तुम्ही काय म्हणता, पंकजा ताईंकडे बघून आम्ही ती मुलगी दिली आहे. आता तुमच्या मुलीचा जीव गेल्यानंतर तुम्ही कितीही शहाणपणा तुम्ही केलात किंवा कितीही काही म्हणलात तरी तेव्हा तुम्ही माती खाल्ली हे कसं चुकेल? तुम्ही त्या मुलाला मुलगी देण्याच्या अगोदर आपण बॅकग्राऊंड चेक करतो की नाही? तुम्ही काय पाहिलं असेल किंवा
पंकजा मुंडेबरोबर काम करतो म्हणजे पैशात लोळत असणार म्हणून तुम्ही मुलगी दिली. असं काही प्रेमविवाह होता असं पण नाही. तू ते दुसरं त्या हगवणे कुटुंबियाचं बघ, दादाच्या पक्षात असलेला तो माणूस, त्या हगवणे कुटुंबियामध्ये प्रेमविवाह आहे त्यांचा. प्रेमविवाहामध्ये जेव्हा समोरची पार्टी तुम्हाला असं म्हणते की एवढं सोनं दिलं पाहिजे, अशा ठिकाणी फॉर्च्युनर गाडी दिली पाहिजे, 2 मुस्काटात नाही का दिल्या पाहिजेत तुम्ही, अशा प्रकारच्या फॉर्च्युनर पद्धतीनं केलेल्या लग्नाला तुम्ही प्रेमविवाह म्हणता, म्हणजे तुम्ही गुलामगिरीला सुद्धा स्वातंत्र्य म्हणाल ना. मग जर तुम्हाला तेव्हा फॉर्च्युनर देताना तुम्ही आणि ती फॉर्च्युनर तुम्ही अजित पवारच्या हस्ते दिली आहे, ते देणाऱ्याला पण लाज नाही आहे की आपण फॉर्च्युनर अशा पद्धतीनं देतोय म्हणजे. आणि अजित पवार असं म्हटलेत की ते स्वतःची आहे का काय, कोणाची. तर प्रश्न असा आहे की तुमचा कार्यकर्ता फॉर्च्युनर देतो किंवा घेतो, या रेंजमध्ये ज्याचा आर्थिक व्यवहार आहे त्या माणसांना नंतर नणंद मारते, त्या मुलीला सासू मारते, दीर मारतो आणि मुलगी हाल हाल होऊन मरते. काय शिकलात तुम्ही समाज म्हणून? ती जी बाई आहे म्हणजे गरिबातल्या एखाद्या दारुड्या बाईच्या नवऱ्याने तिला मारणं हा जसा प्रॉब्लेम आहे, तसा या शिकल्या सवरलेल्या मुलींचे या प्रकारचे मृत्यू होणं म्हणजे वंचिततेतनं झालेलं शोषण वेगळं आहे. वंचितता शून्य असताना झालेल्या शोषणाचं तू काय करणार मला सांग. हे मला असं वाटतं की ज्यांना घटनात्मक व्यवस्थेचा ॲक्सेस मिळण्याची सोय आहे, एकदम शक्यता आहे, त्याही लोकांच्या डोक्यावर दगड पडल्यासारखं झालेलं आहे आणि त्यामुळे ते वापरत नाही आहेत. का तुम्ही वापरत नाही या सगळ्या गोष्टी? मग लोकांचं काय म्हणणं आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये एकेकाळच्या म्हाताऱ्या असं म्हणायचं की असू दे, कधीतरी नवऱ्याने मारलं तर काय प्रॉब्लेम आहे. तर कधीतरी नवऱ्याने मारलं तर काय प्रॉब्लेम आहे हे 100 वर्षापूर्वी माफ करण्यासारखं नसलं तरी समजण्यासारखं होतं, नॉर्मल होतं. आता तुम्ही कसं ते मान्य करता? आत्ताच्या घडीला तुम्ही ऑनर किलिंग करणं, आताच्या घडीला तुम्ही भूतमांगी कुटुंबियांच्या पद्धतीनं लोकांची अक्षरशः बायांची फरफट करून त्यांना मारणं आणि सगळं कुटुंब मरेपर्यंत त्यांना न्याय न मिळणं, हे तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्ही जस्टिफाय करता? हे एका प्रकारची उदाहरणं झाली. तू वाढवणला जा, तू मुरबेला जा, तू ते बारसू नाणारला जा, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला सांग, लोक सांगतायत ना प्रकल्प नको म्हणून. लोकशाहीचं तत्त्व काय आहे? लोकांना हवं ते तुम्ही देऊ शकला पाहिजे, लोकांना नको ते देऊ नका. लोकांनी मासेमारी करायची की नाही? लोकांनी एक मिनिमम समृद्ध आयुष्य त्यांना हवं आहे तसं जगायचं. तुम्ही कोण ठरवणार की तिथे आम्हाला समृद्ध अशा प्रकारचं जे शहर बांधायचं आहे? तिथे वाढवणला जनसुनवाई झाली, सुनावणी झाली, तेव्हा जिंदालने पोलिसांचे पैसे दिलेले आहेत. का जिंदाल पोलीस फाट्याचे पैसे देत असेल? आता जिंदालने पोलिसांचे पैसे दिले याचा तू काय पुरावा देणार मला सांग? असा काय जिंदालचा माणूस व्हाउचर करून देणार आहे का? मग तिथली जी पालघरची आयुक्त आहे, पालघरच्या ज्या कोणी जिल्हाधिकारी बाई आहेत, त्या काय करतात? त्या साटलोट आहे ना ह्यांचं. म्हणजे कोणाला तरी वाढवण प्रकल्प आणायचा आहे, त्याच्यात त्याचं हित आहे. मग वाढवण प्रकल्प समजा आला, मुरबेचा प्रकल्प आला, समृद्धी महामार्ग आला, आता हा तथाकथित शक्तिपीठ मारा. मग तो शक्तिपीठ महामार्ग तू बघ की जिथे ते पत्रादेवीपर्यंत त्यांना तो रस्ता न्यायचा गोव्यात, ते पत्रादेवीचं देऊळ एवढंच आहे, त्याला तिकडले लोक शक्तिपीठच म्हणत नाहीत. अशा ठिकाणी तुम्हाला मार्ग का काढायचा आहे? कारण गडचिरोलीतल्या खाणीतल्या गोष्टी तुम्हाला गोव्यातल्या समुद्रात पोचवायच्या आहेत. ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला तुमच्या मित्रांना करायचा आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये यांनी घडवून काय आणलं आहे की 5 वर्षातल्या एका दिवसामध्ये तुम्ही मालक आहात. कधी मालक आहात? तुझी काय किंमत 2000, तुझी काय किंमत 5000, तेवढी घ्यायची, शांत बसायचं आणि मग तुम्ही मात्र अजिबात वटवट करायची नाही. आणि लोकांचं कसं झालं आहे, लोकांना अशी खात्री पटली आहे की हा पुढच्या 5 वर्षामध्ये मला फक्त शिर्डीला नेणार आहे किंवा बाई असलो मी तर मला राखी बांधून मला साडी देणार आहे, बाकी हा काही करणार नाही आहे. मग आता 5000 घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? परत 5 वर्ष दिसणार, पुढची 5 वर्ष तर दिसणार नाहीये. तर एकदम बार्टर इकॉनॉमी झाली, मी तुला मत देतो, तुम्हाला 5000 रुपये. या पद्धतीच्या व्यवहारामुळे अंतिमतः आपली जी नोशनल लोकशाही आहे, प्रतिकात्मक लोकशाही आहे, ती सगळ्यांची आहे. ॲक्च्युअल लोकशाही जी आहे ती धनदांडग्यांची आहे. आत्ताच्या घडीला तर या देशामध्ये 2 जण विकतायत, 2 जण खरेदी करतायत आणि जे खरेदी करतायत त्यांना सगळंच मिळतं आहे रे. धारावी पण त्यालाच मिळतं, मिठी नदीचा गाळ पण तोच काढतो, एखादा नवा टोल पण त्यालाच मिळतो. म्हणजे अगदी उद्योगपतीसुद्धा या देशात दुसरे आहेत का नाही? म्हणजे इतकी परिस्थिती आहे. त्यामुळे घटनात्मक लोकशाहीच्या चौकटीमध्ये ऑलिगार्की उभी करता येणं शक्य आहे.
घटनात्मक लोकशाहीच्या चौकटीमध्ये धर्मांध माथे फिरूपणाच्या आधारावर उभी असलेली कंट्रोल्ड डेमोक्रेसी निर्माण करता येणं शक्य आहे. याचं भारत हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. म्हणजे मला एक 10 वर्षापूर्वीपर्यंत असं वाटायचं की इटली लहान होतं म्हणून फॅसिझम आला, जर्मनी लहान होतं म्हणून आला. आपला देश खूप मोठा आहे, आपल्या देशावर परिणाम व्हायला वेळ लागेल. पण आपल्या देशामधल्या मूर्ख माणसांची संख्या किती आहे याचा अंदाज आपल्याला व्हॉट्सॲप आल्यानंतर आलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला लक्षात येतं की लोकांना पटतं आहे ना. म्हणजे नुसते मोदींचे हात थरथरले तर लोकांना खरं वाटतंय ते. हा ड्रामा आहे, नौटंकी आहे किंवा अल्झायमर आहे हे लोकांना कळत नाही आहे. लोकांना असं वाटतं की 500 वर्षानंतरचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे भावनातिरेकाने आणि दैवी संदेशामुळे त्या माणसाचे हात हलत आहेत असं या देशामध्ये भल्या भल्या लोकांना वाटतं. आणि असं याच्याबद्दल तुम्ही थोडंसं क्रॉस क्वेश्चनिंग केलं की लोक म्हणणार मग काय तुम्हाला मुसलमान पाहिजेत का? तर कोणालाच मुसलमान नाही पाहिजेत. या देशामध्ये मुसलमान बहुसंख्य होणार नाहीत. म्हणजे तुम्ही काही पण गणित डोक्यात चालवून बघितलं ना, म्हणजे पूर्णतः तुमच्या डोक्यावर परिणाम झालेला असेल आणि मुसलमानांच्या पण डोक्यावर परिणाम झाला असेल तरच ते शक्य आहे. त्यामुळे इतकी आधुनिक प्रकारची व्यवस्था आपण स्वीकारून आपली कल्चरल इकोसिस्टीम अत्यंत रिग्रेसिव्ह असल्यामुळं, अत्यंत मागास असल्यामुळं आपलं आता सॉकेट कसं बसलं आहे एका अत्यंत मागास व्यवस्थेमध्ये. लोकशाही स्वातंत्र्य आपण का वापरतो तर दहीहंडीमध्ये प्रचंड मोठे DJ लावून लोकांचे कान फुटतील अशा पद्धतीनं गौतमी पाटीलचा नाच आपण लावत. गौतमी पाटीलच्या नाचाबद्दल माझं काही किंबहुना त्यातल्या तर तेवढीच बरी गोष्ट आहे बाकीच्या सगळ्या धांगडधिंग्याच्यापेक्षा. तेच तुम्ही करणार आणि तुम्ही काय म्हणणार हे आमचं हिंदू स्वातंत्र्य आहे. मग मुसलमान काय म्हणणार? जरी त्यांच्या धर्मात गाण्याला आणि संगीताला बंदी असली तरी ते काय म्हणणार? मग आम्ही ईदला का नाही वाजवायचं? मग ह्यांनी 4 DJ आणले तर ते 6 DJ आणून त्यांच्या संख्येचं बळ घेऊन ते पण रस्ता अडवणार. म्हणजे हा जो स्पर्धात्मक निर्बुद्धपणा आहे ना याच्यात हे आपल्या आत्ताच्या अत्यंत भेसळयुक्त लोकशाहीचं अपत्य आहे. त्यामुळे ज्यांचं हित व्हायला पाहिजे त्यांच्यापर्यंत न पोचणं, डिलिव्हरी मेकॅनिझमचा प्रॉब्लेम असणं आणि काही लोकांकडे, काही मोजक्या लोकांकडे संसाधनांचा अतिरिक्त कंट्रोल हे आत्ताच्या घडीला लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे.